शिवसंग्राम पार्टीच्या अध्यक्षा ज्योती मेटे सध्या आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. ताई, बारामतीमध्ये पोटनिवडणूक लागली आणि या पोटनिवडणुकीमध्ये सुनेत्रा पवार यांना तुम्ही जाहीर पाठिंबा देत आहे. अगदी बरोबर आहे. आणि हा पाठिंबा देत असताना आमची हीच भूमिका आहे की या महाराष्ट्रातल्या प्रत्येक सुजाण नागरिकाला हेच वाटलं पाहिजे की या क्षणाला राजकारण सगळं बाजूला ठेवून सुनेत्रा वहिनींच्या सोबत खंबीरपणे उभं राहणं गरजेचं आहे. तर आज खानवडीमध्ये जो महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचा कार्यक्रम होता, या जयंतीच्या कार्यक्रमामध्ये खासदार सुप्रिया सुळे यांना बोलून दिलं नाही, डायरेक्ट सुनेत्रा पवार जे आहेत ते बोलल्या गेल्या. नाही, ही घटना मला खरोखरच माहिती नाही आहे, कारण आज मी दिवसभर सकाळपासून प्रवासात होते, त्यामुळे ती मला माहिती नाही आहे. पण या घटनेची माहिती घेऊन त्याच्यावरती सविस्तर भाष्य करणं योग्य राहील. शरद पवार असं म्हणतात की खरं तर महाराष्ट्राला एक वारकरी संप्रदायाची खूप मोठी परंपरा लाभलेली आहे, पण मात्र या वारकरी संप्रदायामध्ये प्रतिगामी जे आहेत ते त्यांचा आता शिरकाव होतोय. हे त्यांनी कोणत्या कंटेक्स्टमध्ये ते विधान केलेलं आहे मला माहिती नाही आहे, परंतु एक मी ठामपणे नक्कीच सांगेन की महाराष्ट्राला फार मोठी जी परंपरा लाभलेली आहे त्याला एक अधिष्ठान ह्या वारकरी संत संप्रदायाचं आहे, परंपरेचं आहे. त्यामुळे ते साहेबांनी विधान कशाच्या पार्श्वभूमीवर केलेलं आहे ते मला नाही सांगता येणार. भाजपाचे नेते असं म्हणतात की शरद पवारांना खरं तर आता या वारकरी संप्रदाय आहे त्याच्यामध्ये फूट पाडायची, धर्मांमध्ये फूट पाडायची, असं त्यांचं काही वक्तव्य नाही. याच्या बाबतीमध्ये ना की म्हणजे ते पवार साहेबांनी केलेल्या वक्तव्यावरती आपण व्यक्त होण्यापेक्षा त्यांनी कुठल्या मनोभूमिकेतून ते वक्तव्य केलेलं आहे हे त्यांच्याकडनं जाणून घेणं जास्त श्रेयस्कर होईल. तर आता सुनेत्रा पवार यांना तुम्ही जाहीर पाठिंबा देताय, नक्की तुमची काय भूमिका असणार आहे? निवडणुकीमध्ये तुम्ही त्या प्रक्रियेमध्ये सहभागी होणार आहेत प्रचाराच्या, की कशी भूमिका असणार आहे तुमची? ही प्रचारामध्ये जर आवश्यकता असेल तर आम्ही निश्चितच सहभागी होऊ. आम्हाला आवडेल त्यांच्यासाठी त्या प्रचारामध्ये सहभागी होण्यासाठी, कारण मी मगाशीच आपल्याला सगळ्यांना सांगितलेलं आहे की अजितदादांनी आणि मेटे साहेबांनी राजकारणाच्या पलीकडे जाऊन परस्परांमधलं मैत्री जोपासलेलं होतं आणि आज त्या मैत्रीच्या भावनेतूनच म्हणजे एक आपुलकी, वहिनी आमच्या एक ज्येष्ठ कुटुंब सदस्य आहेत किंवा कुटुंब प्रमुख आहेत, या आपुलकीच्या भावनेतून आम्ही तो निर्णय घेतो. तुम्ही बीड भागामधून येत आहे, मात्र बीड भागातून एक धक्कादायक बातमी जी आहे ती समोर आली. यासाठीकडे एक बीडमधल्या एका व्यक्तीने एक तक्रार केली आहे की रुपाली चाकणकर यांच्याकडून सुनेत्रा पवार यांच्या जीवाला धोका आहे. तर तुम्हाला काय वाटतंय की सध्या हे सर्व प्रकरण समोर येत आहे? नाही, हे एक लक्षात घेतलं पाहिजे आपण की ही आता जर आपण म्हणताय त्याप्रमाणे तसं घडलेलंच असेल तर ती SITची अधिकार कक्ष आहे आणि SITला त्यांच्या अधिकार कक्षामध्ये काम करू देणं अतिशय गरजेचं आहे. त्याच्यामुळे अशा काही बाबींवरती तुम्ही आम्ही कुणीतरी व्यक्त होण्यापेक्षा की ज्यांचं ज्युरिडिक्शन आहे त्यांनी त्याची दखल घ्यावी आणि त्याच्यावरती कार्यवाही करावी. बारामतीतल्या पोटनिवडणुकीमध्ये आमचा सुनेत्रा पवार यांना जाहीर पाठिंबा आहे अशी प्रतिक्रिया किंवा अशी भूमिका ज्योती मेटे यांनी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन अभिजित पिसेसोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.